दुनिया के गम सहता मैं, यहाँ के गम सह न पाए। जानू मेरी निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत, मनापासून स्वागत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी आपल्या पुढील उज्ज्वल अशा कार्य वाटचालीस लाख मोलाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे सहकार परिषदेचे अध्यक्ष आदरणीय नामदार राजनजी पाटील मालक, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित असलेले अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगळे, कृषी, त्याचबरोबर मोहोळ तालुका पंचायत समितीचे नूतन सभापती आदरणीय असलमबाई चौधरी, सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्य आदरणीय सौभाग्यवती महोदया करुणाताई जनार्दन दादा शिवशरण, त्याचबरोबर गुरुकुल शिक्षण व्यवस्थेचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक प्रमोदजी अवतडे सर, इतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं सुंदर असं स्वागत करण्यासाठी आपणा सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे कुटुंब प्रमुख संपादक दिगंबर बापू भगरे, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये व्यासपीठावरती उपस्थित असलेले फार्मर मॉल बेगमपूर या व्यावसायिक दालनाचे सर्व अखंड महाराष्ट्राचे नामांकित उद्योगपती आदरणीय जनार्दन दादा शिवशरण साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरील इतर सर्वच मंडळींचं शाब्दिक सोमनानी कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्षाचं स्वागत करून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय नामदार राजनजी पाटील मालक, त्याचबरोबर सुधाकरजी इंगळे महाराज व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळींना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर असं प्रतिमा पूजन करण्याच्या अनुषंगाने भगवंत पांडुरंगाचं पूजन करून सुंदर अशा या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करूया। चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड गीती घेऊ आम्ही वाचे, दक्षिण काशी असणारे भगवंत पांडुरंगाचा सुंदर असा आशीर्वाद घेऊन दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ दशकपूर्ती सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठात सुंदर अशा या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं मोहोळ तालुका व पंचक्रोशीतील परिसरातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सहकार, वाणिज्य, क्रीडा, कृषी, व्यापार, पत्रकारिता, लाख मोलाचा वारकरी संप्रदाय आदी सेवा क्षेत्रातून बरीचशी मंडळी सुंदर अशा या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे आदरणीय सादिकबाई तांबोळी, त्याचबरोबर आदरणीय लक्ष्मण बापू माने, आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कृषी तज्ञ आदरणीय बालाजी दादा लोहकरे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं। बांधावर राबणाऱ्या बळीराजाला त्यांच्या सक्षम अशा अर्थकारणाचं मजबूत असं गणित मांडणारे नामांकित कृषी तज्ञ आदरणीय बालाजी दादा लोहकरे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित, विनंती आहे आपणही मंचावरती यावं। सुंदर अशा या प्रतिमा पूजनानंतर पुढील कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं। सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष, मोहोळ तालुक्याचे परमनंट आमदार आदरणीय राजनजी पाटील मालकांचा स्वागतपर सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी होईल। संपादक आदरणीय दिगंबर बापू भगरे, आपणास विनंती आहे की आदरणीय मालकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करावं। मंडळी, यशस्वी माणसं आणि सुंदर असा हा सन्मान सोहळा दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून या भागातील, या परिसरातील गुणवंतांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले सहकार व अर्थकारणाच्या माध्यमातून मोहोळ तालुक्याच्या क्रांतिकारक चळवळीची कवा
कावड आपल्या खांद्यावरती घेऊन मागील अनेक दशकांपासून सार्वजनिक समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रिय असलेले मोहोळ तालुक्याचे परमनंट आमदार आदरणीय राजनजी पाटील मालक या ठिकाणी सन्मानित होतात। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांना गोड असं आशीर्वाद देण्यासाठी हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपलाही आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आदरणीय दिगंबर बापू भगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमोघ वक्तृत्व वाणीच्या माध्यमातून अखंड भारत देशामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक हित जपत असलेले आदरणीय इंगळे महाराज या ठिकाणी सन्मानित होत आहेत। आपण मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवून महाराजांचे आपण सर्वांच्या मध्ये स्वागत करूया। यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोहोळ तालुका पंचायत समितीचे नूतन सभापती आदरणीय असलमभाई चौधरी साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं संपूर्ण होईल। विनंती आहे या सन्मानाचा आपणही या ठिकाणी स्वीकार करावा। त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्य आदरणीय सौभाग्यवती महोदय करुणाताई जनार्दन दादा शिवशरण मॅडम आपणही या ठिकाणी उपस्थित आहात। आपलाही आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं आदरणीय मालकांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। विनंती आहे त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। गेल्या अनेक दशकांपासून सार्वजनिक राजकारणामध्ये आणि समाजकारणामधील सेवाभावी नेतृत्वाची एक वेगळी उंची गाठत असलेले आदरणीय राजनजी पाटील मालक त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय करुणाताईंचा सन्मान या व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होईल। यानंतर गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक प्रमोदजी अवताडे सर आपलाही आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी होईल। विनंती आहे याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा। शिक्षण हे सामाजिक क्रांतीचं प्रभावी माध्यम आहे। शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजे, जगाच्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजे, यासाठी गुरुकुल शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य पोरांच्या ज्ञान क्रांतीची गंगोत्री प्राप्त करणारे प्रस्थापित करणारे आदरणीय अवताडे सर या ठिकाणी सन्मानित होतील। यानंतर फार्मर मॉल बेगमपूरचे सर्व आदरणीय जनार्दन दादा शिवशरण मालक आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सन्मानित व्हाल। विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर आदरणीय नसीर मोमीन व कैलास रणदेवे सर आपणास विनंती आहे की राहिलेल्या सगळे आदर सत्कार आपण जागेवरती करून घ्यावेत। पलीकडच्या बाजूला जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचे आदर सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जागेवरतीच त्यांना सन्मानित करूया। पुनश्च एकदा मंडळी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ दशकपूर्ती सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे। राहिलेल्या सर्वच इतर मान्यवर मंडळींचा स्वागतपर सन्मान विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी सन्मान्य नसीरभाई मोमीन व दैनिक दामाजी एक्सप्रेसचे वरिष्ठ उपसंपादक सन्मान्य प्राध्यापक कैलास रणदेवे सर यांच्या शुभ हस्ते जागेवरतीच संपन्न होईल अशी विनंती आहे। काकांचा घ्या। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण सर्वजण आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ बाजूला ठेवून सुंदर अशा या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सर्व सत्कार मूर्तींना पुरस्कार प्राप्त शिलेदारांना मोलाचा आशीर्वाद घेऊन या सर्वांचं पुन्हा एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत। स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प अशा रूपामध्ये या ठिकाणी कोणत्याही कलेची मनापासून तपश्चर्या केली की कौतुकाची उसनेवारी करावी लागत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून समग्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या सुमधुर अशा गीतांच्या माध्यमातून कलात्मक जीवनाची मांदियाळी प्रस्थापित करणारे सूर संगम ग्रुपचे सन्माननीय प्राध्यापक नवनाथ सावळे सर, सन्माननीय संतोष ढावरे सर, सन्माननीय सर्वदे साहेब, त्याचबरोबर अनिलजी गायकवाड आपणास विनंती आहे की आदरणीय राजन मालकांच्या शुभ हस्ते आपलाही सन्मान पाटील मालकांच्या शुभ हस्ते सूर संगम ग्रुपच्या चारही शिलेदारांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सन्मान्य प्राध्यापक नवनाथ सावळे सर, संतोषजी ढावरे साहेब, अनिलजी गायकवाड, त्याचबरोबर आमचे अजयजी सर्वदे सर या चारही मान्यवर मंडळींचा सन्मान या ठिकाणी आदरणीय मालकांच्या शुभ हस्ते सुंदर असं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आदरणीय इंगळे महाराज आपणास विनंती आहे की या सत्काराच्या रूपानं आमच्या या कलाकार बांधवांना आपण आशीर्वाद व्यक्त करावेत। सुंदर अशा सुमधुर गीतांच्या माध्यमातून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सुंदर असं मनोरंजन करणारी ही मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होतील।
पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या पुढील कलात्मक वाटचालीस दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून मंडळी अधिकचा वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले मोहोळ पंचायत समितीचे नूतन सभापती आदरणीय असलमभाई चौधरी, आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित श्रोते चालेल. दामाजी एक्सप्रेस मोहोळ विभागीय कार्यालय दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळा आज दिनांक 10 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, आपल्या मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजनजी मालक, त्याचबरोबर खास करून उपस्थित असणारे, आता सगळ्यांचीच नावं घेत वेळ घालवत नाही कारण खूप काही नामवंत आणि आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांची यादी खूप मोठी आहे. तर या सर्वांचंच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या लोकांना या ठिकाणी मानाचे पुरस्कार मिळालेत ते आमचे जगदीश काका, पत्तेसिंह देशमुख, छाया देटे, डॉक्टर प्रसाद काकडे, सुलेमान तांबोळी, उमाश्री भुई, कल्याण भोसले, जिब्राईल शेख, अशफाक बागवान, अशोक धोत्रे, या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. कारण दामाजी एक्सप्रेस सारखं एक निर्भीड दैनिक आपल्या या मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजतं. इथली प्रत्येक बातमीचा दर्जा हा मुख्य पेपरांच्या दर्जेप्रमाणेच असतो. कारण इथं आमचे सहकारी मित्र दिगंबर भगरे साहेब आहेत. त्यांनी स्वतःच हे वृत्तपत्र न सांभाळता किंवा सांभाळत अनेक नवीन वृत्तपत्र प्रसिद्ध करणाऱ्या छोट्या छोट्या संपादकांना देखील आपल्याबरोबर घेऊन समाजामध्ये असणाऱ्या उणिवा, समाजामध्ये चाललेले दोष, त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या काही लोकांनी चांगलं काम केलंय त्यांचंही या ठिकाणी कौतुक करणारा असा हा वृत्तपत्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे वाचक आहोत. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा दामाजी एक्सप्रेस वाचल्याशिवाय आम्हाला आंघोळीला सुद्धा जाऊ वाटत नाही, असं हे वृत्तपत्र आहे. आणि याच्या माध्यमातून जिल्ह्यातील असतील, राज्यातील असतील, देशांतर्गत ज्या बातम्या आहेत ह्या आपल्याला सकाळच्या प्रहरी वाचल्यानंतर आपण पुढे जात असतो. मला वाटतं हा पेपर रात्री 1:30 वाजता जवळपास प्रसिद्ध होतो, रोज 1 ते 1:30, 12:15. मग हे रोजचं रुटीन आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं यांनी या ठिकाणी हे वृत्तपत्र चालवलंय आणि कुठल्याही गोष्टीची त्यांना कुठली अपेक्षा नसते. केवळ पत्रकार म्हणून त्यांचं काम आणि त्याचबरोबर खरं तर ते हाडाचे पत्रकार आहेत आणि आता अलीकडं तर त्यांचं गायनचं खूप छान पद्धतीनं प्रोग्राम चालू आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी वृत्तपत्राबरोबरच या ठिकाणी खूप चांगले गायक तयार केलेत. तुम्ही कधी ऐकलं असेल नसेल, पण मी बऱ्याच वेळा ऐकलोय.
आज काय जास्त ऐकता आलं नाही मालक असल्यामुळं, पण मंगळवाड्याच्या कार्यक्रमामध्ये हुबेहूब अगदी आवाज काढणारी इतकी लयबद्ध शास्त्रशुद्ध पद्धतीनं एक चांगले गायक या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत. असं अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व आहे आमचे दिगंबरराव. खूप जवळचे संबंध आहेत, अनेक वर्षापासून आहेत, परंतु एक निर्भीड पत्रकार म्हणून समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापुढे ठेवलंय. खास करून त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि जे लोक त्यांनी या ठिकाणी या पुरस्कारासाठी निवडलेले आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलंय. म्हणूनच हा दामाजीचा पुरस्कार, इतका नामवंत वृत्तपत्राचा पुरस्कार त्यांच्यासाठी मिळतोय, तर त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सभापती महोदय. निर्भीड, निस्पृह आणि कोणत्याही मर्यादेच्या पलीकडे जाऊन एक चांगलं सामाजिक कार्य निभावत असलेल्या दैनिक दामाजी एक्सप्रेसचा प्रवास किती संघर्षशाली माखल्या होता. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त झालं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे सन्माननीय नामदार राजनजी पाटील मालकांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्दांकित व्हावं. आदरणीय राजनजी पाटील मालक. दैनिक दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या मोहोळ विभागाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम होतोय ते आपल्या भागाचे हबाबा सुधाकर महाराज इंगळे येत आहेत. मंचावर असणारे आपल्या तालुक्याचे नूतन सभापती आमचे मित्र असलमभाई चौधरी, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, ते दामाजी एक्सप्रेस या पेपरचे संस्थापक संपादक बकरे सर, मंचावर असणारे आमचे जिल्हा परिषदच्या सदस्य, आमच्या भगिनी करुणाताई शिवशरण, मंचावर असणारे ज्यांनी अतिशय कष्टातून श्रमातून एक अतिशय उत्तम प्रकारचं शैक्षणिक दालन या भागामध्ये चालू केलं, त्यांचे स्नेही प्रमोदजी अवताडे, हरिभाऊजी काकडे, दिलीपजी पाटील, संजयभाई विभूते, बालाजी लोकरे, लक्ष्मण भाऊजी माने, सुभाषभाई पवार, सादिक तांबोळे, नितीन पवार, हरिभाऊ काकडे, श्रद्धा कुलकर्णी, माणिकराव सुरवशे, एकनाथा वाघमारे, सचिनभाई भोई, जावेद शेख, मंचावर असणारे अन्य सर्व उपस्थित ज्यांना इथं आपण सन्मानित करत आहोत ते जगदीश काका कुलकर्णी, फतेसिंग देशमुख, छाया बेठे, प्रसाद काकडे, सुलेमान तांबोळी, उमाश्री भोई, कल्याण भोसले, जिब्रीलाल शेख, अशफाक बागवान, अशोक धोत्रे, मंचकाच्या खाली असणारे आमचे राजू सुतार, दिलीप धावणे, गवळी गुरुजी, उपस्थित अन्य सर्व मान्यवर, या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रकाश जडे, कैलास मुंदवे, हरिश्चंद्र गाडेकर, आणि ह्या पत्रकारासाठी मोहोळ तालुक्यामध्ये गेले 10 वर्ष प्रत्येक गावागावात फिरून हे वृत्तपत्र प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं मी डोळ्यानं पाहिलं आहे.
ते आमचे नसीर मोमीन, त्यांचे सगळं सहकारी, उपस्थित बंधू आणि बहिणींनो, आज आपण इथं तामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या 10व्या वर्धापन दिन हा मोहोळ तालुक्याच्या ऑफिसचा शुभारंभ या ठिकाणी आपण आपल्या साखरेच्या साक्षीनं संपन्न करीत आहोत. भगरे सरांनी हे वृत्तपत्र 16 वर्षापूर्वी साधारण असेल ना 2010ला, म्हणजे 16 वर्षापूर्वी मंगळवेढा इथं चालू केलं. आणि मंगळवेढ्याच्या जवळचा तालुका म्हणून करता मला वाटतं पहिल्यांदा आमच्या मोहोळमध्ये ह्याने विभागीय कार्यालय सुरू केलं. 10 वर्षापूर्वीही मीच या समारंभाला उपस्थित होतो. मध्यंतरी अपवाद वगळला तर प्रत्येक कार्यक्रमाला हा मी इथं उपस्थित असतो. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी उपस्थित आहे. खरं म्हणलं तर हे मी माझं भाग्य समजतो, कारण कुठल्या वृत्तपत्रावर टीका टिप्पणी किंवा कुणाला काय करत नाही, परंतु अनेक वृत्तपत्रांच्या शुभारंभाला आम्ही गेलो, त्याच्यानंतर त्यांची आमची कधी शेवटून भेटच झाली नाही. याचं कारण की इथं या वृत्तपत्रानं आज 16 वर्ष झालं हे चालू आहे. आणि नुसतं चालू नाही आहे, तर व्यवसाय म्हणून नाही आहे, तर जे आपल्या देशामध्ये लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणले जातात, त्याच्यामध्ये हे वृत्तपत्र हे एक लोकशाहीचा स्तंभ आहे. आणि तो स्तंभ इथं अतिशय प्रामाणिकपणे काम करून जे आंबेडकरांना अभिप्रेत होता तशा प्रकारचं काम आज इथं या वृत्तपत्राने केलेलं आहे. कदाचित मी इथं 10 वर्ष प्रत्येक कार्यक्रमाला आलो असेल, परंतु मी जर कुठं चुकलो असेल तर ते सुद्धा भगरे सरांनी तुमच्या समोर मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे इथं तो चांगलं काम करतो त्याची प्रतिमा दाखवायची समाजासमोर, जो चुकीचं काम करतो त्याची प्रतिमा समाजासमोर दाखवायचे, असं अलीकडच्या काळामध्ये खूप दुर्मिळ होते. परंतु ज्या उद्देशाने ही पत्रकारिता या देशामध्ये निर्माण झाली ते उद्देश पूर्णत्व करण्याचं काम आमच्या भगरे सरांनी केलं. आणि आज 10 वर्षामध्ये सुद्धा किती मोठा पेपर आजचा निघाला आहे, मला वाटतं 10-12 पानाचा असेल. याचा अर्थ 16 पानाचा आहे. याचा अर्थ की ह्या पेपरवरची विश्वासार्हता वाढत चाललेली आहे. खरं म्हणलं तर प्रिंट मीडिया, आपले हे अलीकडचे जे सोशल मीडिया, जे पुन्हा आमचे टीव्हीची चॅनलची मीडिया, ह्या मीडिया असताना आता ह्या स्पर्धेमध्ये प्रिंट मीडियाला टिकणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये दुसरे कुठलीही साधन नव्हतं, परंतु अलीकडच्या ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये, विज्ञान युगामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे साधनं लोकशाहीमध्ये यायला लागले. तरी सुद्धा हा पेपर हा नुसता तग धरून नाही, तर हा दरवर्षी ह्याचा आलेख वाढत चालला आहे. याचा अर्थ की याच्यावरचा विश्वास बसलेला आहे. लोकांची खात्री पटली. हा पेपर हा आरसा असला पाहिजे समाजाचा, ते काम इथं हे पेपर अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थपणे करतोय. आणि म्हणूनच आज 10व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या मोहोळ शहराच्या, मोहोळ तालुक्याच्या इथं मला या ठिकाणी यांचं मनस्वी अभिमान वाटतो, आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मला वाटतं आता आणखीन कुठल्या तालुक्यात झाला आहे, 8 तालुक्यात झाला आहे, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या. तेव्हा माझी पुढच्या अपेक्षा अशी राहील की शेजारी सांगली जिल्हा आहे, शेजारी पुणे जिल्हा आहे, पुढच्या काळामध्ये हा पेपर पुणे जिल्ह्यात किंवा सांगली जिल्ह्यात हा पुढच्या वेळेला, पुढच्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये हा नक्कीच
त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कार्यानं, त्यांच्या स्वभावानं, त्यांच्या लेखणीनं हा नक्कीच त्या राज्यात, त्या जिल्ह्यातसुद्धा हा पेपर हा पुढच्या काळामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मी आमच्या दामाजी एक्सप्रेसच्या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांचं, प्रत्यक्ष बगरे साहेबांचं, दरवर्षी कदाचित मीच एखाद्या वर्षी कुठेतरी गेलो असेल, परंतु त्यांनी मात्र दरवर्षी मला निमंत्रण देण्यात कधीही विसरलेलं नाहीत. त्याबद्दल त्यांचं आणि आमच्या मोमीनचं, मोमीन हा कायम त्याचा पेपर आला की अनगरला घेऊन येतो. ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी तेव्हा अनगरला पोहोचलात म्हणून समजायचं. म्हणजे मोठ्या मोठ्या कार्यक्रम असतात आमचे त्या दिवशी, दर दिवशी तर येतोच पेपर, परंतु जेव्हा कुठला मोठा कार्यक्रम असेल, कुठं आमच्या जयंती, पुण्यतिथी वगैरे असे कौटुंबिक कार्यक्रम, त्यावेळेला तो येतो. त्यामुळं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. हे जे सगळे मंडळी या ठिकाणी आज आपण त्यांना पुरस्कार देत आहेत, नक्कीच ही सगळी मंडळी जर मी बघितलं तर त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या कर्तृत्वानं, आता इथं जिब्राईल शेख आहे. आता मला वाटतं त्या जिब्राईल शेखनं हे कोरोना काळामध्ये, बरोबर ना भाई, कोरोना काळामध्ये दफन करण्याचं काम, चिता देण्याचं, बरोबर ना, चिता देण्याचं काम, मला माहिती मोहळत असतो मी. आता जिब्राईल मला इचरते पण मी नाही इचरत. तर त्या काळामध्ये मनुष्य बाहेर जात नव्हता. त्या काळामध्ये ह्या जिब्राईलने त्यांचे आणखीन काही सहकारी होते. किती लोकांना दहन दिलं मला सांगता येणार नाही. 192 लोकांना मोहोळ गावामध्ये म्हणजे पडद्याआड नाही. हे कोणाला माहिती आहे का? आता जिब्राईलला इथं द्यायला लागलेत बक्षीस म्हणतात, पण नेमकं काय जिब्राईल आहे, कोण आहे, त्यानं काय कार्य केलंय? तर अशा प्रकारे, आणि ते मला इथं अभिमानानं सांगावं वाटेल की यानं दहन देत असताना नुसत्या मुस्लिमांना दहन दिलेलं नाहीये. जे कोण असतील, एक उदाहरण म्हणून सांगितलं, दहन दिलेलं आहे. म्हणजे जिथं संकट येतं, देशावर संकट येतं, समाजावर संकट येतं, मानव जातीवर संकट येतं, तेव्हा जात धर्म न बघता माझ्या मोहोळ तालुक्यातील किमान सगळ्या समाजाची लोक एकत्रित गुन्ह्या गोविंदा नांदत असताना त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी काम करतायत. त्याच्यामध्ये उदाहरण म्हणून मी देतो. अनेक लोक आहेत इथं. आता सगळ्यांचं सांगायचं म्हणजे फत्तेसिंह देशमुख अतिशय कमी वयामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं लिखाण या ठिकाणी करण्याचं काम ह्या फत्तेसिंह देशमुख आणि मोहोळमध्ये इथं केलेलं आहे. लहान वयामध्ये लेखक तर कोणीही असू शकतात, परंतु त्यांनी केलेलं आहे. आमचे जगदीश काका आहेत, ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मी फार दिवसापासून मी त्यांना ओळखतो. ते कर्मचारी होते, परंतु कर्मचारी असतानाच एक उत्तम प्रकारचे काय म्हणतात भविष्य सांगणारे, म्हणजे बरोबर आहे, लक्ष्मणराव बरोबर आहे, भविष्य सांगणारे, की ज्यांच्यावर पालकमंत्री त्यावेळेस विजयदादा होते, त्यांच्यापासून ते सामान्य माणसांचा विश्वास होता, आमच्या परिचारक मालकांचा विश्वास होता. बरोबर आहे ना? अशा प्रकारचे काही मंडळी आहेत, अनेक बाकीचे मंडळी आहेत ज्यांच्याबद्दल बाकीचे वक्ते सांगतील. अशा प्रकारच्या चांगल्या व्यक्तींना की ज्यांना याच्यामुळे ऊर्जा निर्माण होईल. पुरस्कार हा एक फुल दिलं का लाख रुपयाचं बक्षीस दिलं, त्याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागची भावना आणि त्यांना आपण उत्तेजित करतोय, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांच्या पुढच्या ह्या चांगल्या कामाला त्यांना अधिक गतिमान व्हावे अशा प्रकारचं काम करण्यासाठी म्हणून करता आमच्या बगरे सरांनी आणि दामाजी एक्सप्रेसनी या ठिकाणी त्या सगळ्यांचा सन्मान केला. त्या सगळ्यांनाही माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यातल्या भावी तुमच्या या अशा समाजकार्याला मी यश चिंततो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राजन मालक. मंगळासारख्या भोयरे गल्लीतून स्थानिक पातळीवरून सुरू झालेलं दैनिक दामाजी एक्सप्रेस हे समग्र सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये पोहोचलं. आणि आपण बोलत असताना अपेक्षा व्यक्त केली की ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण व्यापकता प्रस्थापित केलेली आहे, तीच व्यापकता आपण सांगली, पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रस्थापित करावी. मालक, आपणास सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे, जिल्ह्यामध्येच राहू द्या, हे दैनिक दामाजी एक्सप्रेस लवकरच दुबईमध्ये जात आहे.
म्हणजे अशा पद्धतीनं इतका सुंदर आणि सोज्वळ प्रवास हा दैनिक दामाजी एक्सप्रेसनं दिगंबर बापू भगरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी साकार केला. कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आदरणीय शरददादा कोळी साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही आदर सत्कार दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. शरददादांना विनंती आहे की या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांना सुंदर असे लाख मोलाचे आशीर्वाद घेऊन आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले हरिभक्त पारायण आदरणीय गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज आपणास विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं एनकी नगरीचे सरपंच पोपटजी जाधव आपणास विनंती आपण मंचावरती यावं. काँग्रेस नेते आरिफबाई पठाण आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं. माजी उपसरपंच केशवजी काकडे आपणास विनंती आपण मंचावरती यावं. माजी उपसरपंच नितीनजी पवार आपणास विनंती आपण मंचावरती यावं. सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ घोले आपणासही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. पप्पू ताकमोगे, नितीनजी पवार, हरिजी पवार या सर्व मान्यवर मंडळींना आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. आपणा सर्वांच्या समोर आशीर्वाद व्यक्त करतील. अखंड भारत देशामध्ये आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची सुंदर अशी गुंफण मांडत असताना ज्या महामानवानं, ज्या महाव्यक्तिमत्वानं सामाजिक प्रबोधनाबरोबरच आध्यात्मिक विचारधारेचं सुद्धा झाड तितक्याच तोला मोलानं मोठं केलं असे हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी. हॅलो. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री संत दामाजी महाराज, श्री संत चोखोबराय, श्री संत कानोपात्रा या सर्व संतांना वंदन करून दैनिक दामाजी एक्सप्रेस मोहोळ विभागीय कार्यालय दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या कार्यक्रमासाठी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे सन्माननीय राजनजी मालक, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय सभापती चौधरी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळींमध्ये सन्माननीय कोळी साहेब, सन्माननीय प्राध्यापक अवताडे सर, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू भगरे साहेब, स्वाभिमानी छावा या दैनिकाचे संपादक सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली भगरे व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर ज्यांना पुरस्कार दिला जातोय असे सर्वच सन्माननीय व्यक्ती, आज हा वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना दैनिक दामाजी एक्सप्रेसने पुरस्काराचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. दामाजी एक्सप्रेसच्या प्रत्येक वर्धापनाच्या कार्यक्रमाला मी बऱ्या प्रमाणामध्ये हजर असतो. प्रत्येक तालुक्यामध्ये वेळ उपलब्ध असेल तसा मी वेळ दिलेला आहे. याचं कारण समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण समाजाच्या सेवेमध्ये रत असलं पाहिजे. समाजाची सेवा ही भाग्यानं प्राप्त होत असते आणि अशा समाज सेवेचं व्रत घेऊन मार्गक्रमण करणारं वृत्तपत्र म्हणजेच दैनिक दामाजी एक्सप्रेस. दामाजी एक्सप्रेस हे फक्त वृत्तपत्र म्हणून काम न करता त्यांनी समाजातल्या विविध अशा गुणी मंडळींचा सन्मान सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये त्या तालुक्यातल्या मंडळींच्या पुरस्काराचं आयोजन त्या वर्धापनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं केलेलं आहे. हे मी प्रत्यक्ष अनेक दिवसापासून पाहत आलोय. खरं तर पत्रकार आणि पुरस्कार हे एका अधिकरणामध्ये बसतात का, हा महत्वाचा मुद्दा आहे. पत्रकारांनी दुसऱ्याला पुरस्कार देणं हे शक्य होतं का, हाही थोडासा चिंतनाचा मुद्दा आहे. कारण पत्रकार मंडळी सध्याच्या काळामध्ये TRP डोळ्यासमोर ठेवून बातमी तयार करणं हा त्यांचा एक महत्वाचा हेतू आपल्याला पाहायला मिळतोय.
सध्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, या प्रत्येकाच्या माध्यमातून समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम पत्रकार करत असताना पत्रकारांच्या बातमीने समाज आता कुठं जातोय हा महत्वाचा विचार आता या वर्धापनाच्या निमित्ताने मला मांडायचा आहे. कारण समाजाला दिशा देण्याचं काम पत्रकार करत असताना समाजावर त्याचा परिणाम सकारात्मक होतोय का समाजावर त्याचा परिणाम नकारात्मक होतोय हाही विचार पत्रकारांनी करणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे. मी या मीडियामध्ये 98 सालापासून काम करत असल्यामुळे मला मीडियातला बारकावाही माहिती आहे, मीडियाचं व्यासपीठ ही माहिती आहे आणि या माध्यमातून माझा सर्वांबरोबर संपर्कही तेवढा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा आहे. मुळात माझी ओळख सध्या वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून असली तरी मी मीडियामध्ये 98 सालापासून काम करत आलोय. वृत्तदर्शन नावाच्या एका स्थानिक वाहिनीवरून 98 ते 2007 दररोज प्रत्येकाच्या घराघरामध्ये टीव्हीच्या माध्यमातून संतांचे विचार सामाजिक बांधिलकीच्या बरोबरीने घेऊन जाण्याचं कार्य मी जवळपास 9 वर्ष सलग केलेलं आहे. एकही दिवस त्याच्यामध्ये खंड न पडता हा विचार घराघरामध्ये पोहोच करण्याचं काम करत असताना मला ज्या वेळी आदरणीय राजन मालक भेटले त्यावेळी ते मला सांगायचे, मी तुमचं हे प्रवचन ऐकलं, यातला हा मुद्दा मी ऐकलेला आहे. अनगरला माझं ज्या वेळेला एकदा व्याख्यान होतं आणि त्यावेळेला त्यांनी मला त्या एका प्रवचनातला दृष्टांत सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण वक्ता म्हणून समाजासमोर जात असताना त्याची दखल किती बारीक घेतली जाते हे मला तिथं अनुभवायला मिळालं. आता त्यांनी ते बोलून दाखवलं म्हणून माझ्या समोर आलं, पण न बोलणारे सुद्धा अनेक श्रोते आपल्या मनामध्ये हे विचार घेऊन जीवन जगतात हे सुद्धा जाणीव ठेवून आम्ही वक्ता या भूमिकेतून समाजासमोर विचार घेऊन जात असतो. आणि मी फक्त आता एक स्थानिक वाहिनी सांगितली, पाठीमाग ETV मराठी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं वाहिनी म्हणून काम करत असताना 2004 साली सलग 62 प्रवचनं मी या वाहिनीच्या माध्यमातून समाजासमोर दिलेली आहे. 2016 ला सुद्धा सलग 21 कीर्तनं आषाढी वारीचा विषय घेऊन गेलो. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, करोना काळामध्ये ज्या वेळेला लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला मी फेसबुक वरून दररोज लाईव्ह होतो आणि समाज मनाला शांत करण्यासाठी ज्या विचाराची गरज आहे तो विचार देण्याचं काम त्यावेळेला सलग 145 दिवस करण्याचं मी त्यावेळेला ती सेवा केलेली आहे. मला यातून एकच सांगायचंय, मी काय केलं हे सांगायचं नाही. पत्रकारितेचा आणि माझा जुना संबंध आहे, या व्यासपीठाचा माझा जुना संबंध आहे. याही वृत्तपत्रातून वर्षभर संत विचार प्रकाशित करण्यासाठी आदरणीय बापूंच्या समोर मी दररोज लेख देत होतो. एका वृत्तपत्रातून मी वारकरी आणि शेतकरी हे सदर चालवलंय, कारण शेतकऱ्यांना आणि वारकऱ्याला वेगळं करता येतच नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या होऊ नये याच्यासाठी मी चांगल्या पद्धतीनं त्या सदराला घेऊन जाण्याचं काम करत असताना पत्रकारितेला मी खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की पत्रकारितेकडून पुरस्कार मिळणं ही जीवनातली सगळ्यात मोठी बाब आणि भाग्याचा विषय आहे. आज ज्यांना ज्यांना पुरस्कृत केलं गेलंय त्यांचे बारकावे या पत्रकारांनी नक्की शोधलेले आहेत, म्हणूनच त्यांना इथं पुरस्कार दिला जातोय. त्यातले आमचे आदरणीय जगदीश काका यांचा आणि आमच्या वडिलांचा बापूंचा खूप स्नेह होता. माझाही त्यांचा परिचय खूप जवळचा होता, पण माझा वारकरी संप्रदायाचा जवळीक आहे. मी भविष्य बघायला कधी त्यांच्याकडे गेलेलो नाही आणि त्या माध्यमातून ते माझ्या कीर्तनाला अनेक ठिकाणी हजर असायचे. सातत्यानं त्यांचा या कीर्तनाच्या आणि संप्रदायाच्या माध्यमातून माझी त्यांची जवळीक आलेली आहे. ज्यांना ज्यांना पुरस्कार दिलाय त्या सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो. 10व्या वर्धापनाच्या निमित्ताने या दैनिक दामाजी एक्सप्रेसचं ही
मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. लवकरात लवकर आदरणीय मालकांनी सांगितल्याप्रमाणे पुणे किंवा सांगली याही जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश करून तिथल्याही काही गुणी जनांना आपण सन्मानित करावं. वृत्तपत्राच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण त्याही जिल्ह्यामध्ये करावी एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. सन्मान दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. आपण दिलेले आशीर्वाद शिरसावंदे म्हणून दैनिक दामाजी एक्सप्रेस येत्या कालावधीमध्ये सुंदर अशी उत्तुंग झेप घेईल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आदरणीय शरददादा कोळी साहेबांना विनंती आहे की आभार प्रदर्शन अनुषंगानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. आदरणीय शरददादा कोळी साहेब आपलं आभार प्रदर्शन मनोगत या ठिकाणी मांडतील. एवढी मोठी जबाबदारी दिली, आता काही खरं नाही. सॉरी उशिरा झाल्याबद्दल. खर तर आज दामाजी एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ज्या ज्या लोकांना पुरस्कार देण्यात आला त्या सर्वांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. आणि पुरस्कार देणाऱ्याचं कुणाचंही मन मोठं नसतंय, लक्षात ठेवा. आताच्या जगात आणि काळात तुम्ही बघितलं असता तुमच्या शेजारी बसलेली माणसं तुमची घरं जाळायला जाते. ते तुमच्या ताटात जेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या ताटात माती टाकून जातील अशा एवढ्या कपट्यावरतीची माणसं आहेत. पुरस्कार द्यायला देखील त्याला हत्तीचं काळीज लागतं, कुणाच्यात पण दम नाही. खरंच दिगंबर भगरे साहेब या भागाच्या आणि या तालुक्याच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित असणारे खरं तर राजन मालक किती बिजी आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. मालक आपला 2-3 वेळा सामना झालाय आता स्टेजवर, म्हणजे कार्यक्रमात त्यांना वेगळं वाटेल तीच बघत बसली. ते त्यांना आहे का इथं कोण पत्रकार आहे ते त्याला की त्या पद्धतीने लगे काय तर टाकचाल, तसं नाही. खर तर मी मोहोळच्या कार्यक्रमात मी आणि राजन मालक एका स्टेजवर होतो. दामाजी एक्सप्रेसचाच कार्यक्रम होता. मालक आपण त्यावेळेस देखील दिगंबर भगरे साहेबाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. आता बोलताना आपण म्हणालात की पेपर 8 आणि 9 तालुक्यात न थांबता या आपल्या जिल्ह्याच्या दोन्ही बाजूला तिन्ही बाजूला झाला पाहिजे. दामाजी एक्सप्रेसची खरी खाती काय तुम्हाला कदाचित माहित नसेल, कोण काय मला माहित नाही, पण मी एकटा फंटरा असा की 12:01 दामाजी एक्सप्रेस वाचतोय. आणि या सगळ्या गिधडांनी मिळून कित्येक वेळा मला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पहिली बातमी दामाजी एक्सप्रेसला छापली जायची आणि तेव्हा मी सावध व्हायचो. ही सत्य परिस्थिती मालक. ती भगरे इथं बसलेत म्हणून त्यांना झाडावर चढवत नाही, ती माणूसच आहे त्या लायकीचा. दिगंबर भगरेला खरंच मानलं पाहिजे. इथं बसणारा आता सर्व खरं तर स्टेजवर बसणाऱ्याची नावं सगळ्यांची घ्यायला पाहिजे होते. इथं आमच्या वहिनी साहेब आहेत, दादा आहेत, भाऊ आहेत, सुलेमान तांबोळे आहेत, तिकडे आमचे सभापती साहेब आहे असलम चौधरी साहेब. खर तर नावं घ्यायला लावले आता अजून या 10 मिनिटं जायची. आणि नावं घेताना नुसतं नावं घेऊन चालत नाही, त्याचं कौतुक केलं पाहिजे तर तुम्हाला कळायचं काय चाललंय. मग मालक तुम्ही म्हणल्यासारखं तसं व्हायचं. इथं आमचा सादिक तांबोळे आहे बघा, फटका तुटका काय, राहायला घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं, पायात चप्पल नव्हती, भादरानं आता इकडे ह्या भागात साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे अशा लोकांचं तुम्ही कौतुक करताय. इथं कौतुक करायला कोणाला वेळ नाही हो. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं, दिगंबर भगरे साहेब आता जे तुम्ही पुरस्कार दिले ती सगळे फटकी तुटकी माणसं आहेत, चिखला मातीत काट्या कुट्यात तयार झालेली माणसं आहेत आणि यांच्या पाठीवर तुम्ही थाप टाकले, त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे. दामाजी एक्सप्रेस कधी बातमी छापत असताना तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहित असेल, पत्रकार बंधू असतील तर कृपया नाराज होऊ नका, कारण तुमचा माझा सामना असतोय. पण काय सत्य परिस्थिती तुम्हाला सांगावं लागेल. अनेक पत्रकार तुम्ही बघताय आता कशा पद्धतीने पत्रकारिता करतात.
कशा पद्धतीने त्यांचं काम आहे. अनेक पत्रकार लोकशाहीचा घात करायला लागले ते, पण दामाजी एक्सप्रेस असा पत्रकार या भाद्रानं एकाकडे कधी वर्गणीला हात पसरला नाही, त्याला म्हणलं नाही हे काम कर नाहीतर बातमी देतो, कधीही केलं नाही. माझ्या विरोधात बातम्या देण्यासाठी या दिगंबर भगरेकडे लाखो रुपये लोक घेऊन गेले होते. एकदाही बिचारांनी मालक एकदाही चुकीची बातमी दिली नाही. मी जेल मध्ये असताना मला आतमध्ये निरोप आला की दिगंबर भगरेच्या दामाजी एक्सप्रेसला बातमी देण्यासाठी शरद कुळीच्या विरोधात 1 लाख रुपये त्यांना देण्यात आले, पण ती लाख रुपये त्यांनी महागारी पाठवले. त्यांनी सांगितलं की चुकीची बातमी मी छापणार नाही. याला म्हणायचं पत्रकारिता, याला म्हणायचं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणारा पत्रकार. नाहीतर काय काय पत्रकार आहेत अशा आहेत की फुटकळ. काय जणांना राग येतात, त्यांनी पत्रकार सोडून दिलेले बरे. कशाला समाजाला कलंक आहे हो. सामाजिक काम करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ते तडफडून मालक मरते ते. अनेक जणांचं काम गल्लीतल्या लोकांना माहित होऊ देत नव्हती. एवढी षडयंत्र आहे. ही पत्रकार बंधूच्या माध्यमातून लोकांसमोर आलं पाहिजे. अनेक जाती धर्माचे सगळ्यात महत्वाचं ही मराठ्याचा माणूस आहे. सगळ्यात महत्वाचं दामाजी एक्सप्रेसचा जी अध्यक्ष आहे ना मराठ्याचा माणूस आहे. पण बातमी छापताना या माणसानं कधीही जाती भेद केलेला नाही. कुठल्याही शेतकऱ्याची बातमी असेल, कष्टकऱ्याची असेल, अनेक वेगवेगळ्या जातीची असेल, अन्याय असेल, तहसीलदार असेल, पोलीस असतील, कलेक्टर असेल, त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणजे छापल्याच. तिथं तडजोड कधीच केली नाही. तिथं समोरच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी ही माणूस ठामपणे उभा असतोय. कालचाच एक किस्सा सांगतो. काल दक्षिण तालुक्यामध्ये तेलगाव आणि आर्डीच्या बंधाऱ्याची दारं सगळी काढण्यात आली. शेतकऱ्यांना खरं तर शासन पाणी देण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतोय. त्यावेळेस पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला, जनावरांना आणि पिण्यासाठी साठवून ठेवण्यात आलं होतं. पण या वाळू माफ्याने रात्रात दारं उपसून टाकली आणि बंधारा एका रात्रात मोकळा केला मालक. त्यावेळेस ही बातमी मला कळली. मी स्वतः कलेक्टरला भेटलो, अनेक अधिकाऱ्यांना भेटलो. त्यानंतर भेटलेलं पत्र मी दिगंबर भगरेच्या व्हॉट्सअपवर टाकलं. त्यांना फोन नाही केला. बघा एका पेपरचा मालक कसा असतोय. अरे काय काय पत्रकार, एखाद्या गणपती मंडळाचा अध्यक्ष झाला तर ताटतोय, पाक पॅन्ट फाटेपर्यंत तांगड्यात असं करत चालतोय. पण एका पेपरचा अध्यक्ष आहे, एखाद्याची फाडून ठेवायची ताकद आहे. फक्त मी व्हॉट्सअपला त्यांना बातमी पाठवली, फक्त खाली नमस्कार टाकला. ती बातमी शेतकऱ्यांच्या हिताची आहे म्हणून पहिल्या पानावर लावली. दिगंबर भगरे साहेब नवीन आलेल्या कलेक्टरला मी 12:05 बातमी पाठवली त्यांना, आणि सकाळी 8 वाजता मला कलेक्टरचा मेसेज आला ताबडतोब कारवाई करणार म्हणून. आणि आज गुन्हा दाखल करण्याचं पत्र निघालं. हे दामाजी एक्सप्रेस. मी कौतुक म्हणजे तुम्ही काय माझ्या बातम्या छापा म्हणून नाही करत, माझ्या बातम्या रोजच छापताय. लक्षात ठेवा. काय जण काय लय शाणे ती काय पाक गंजलेली मसले रे, लय अवघड आहे. इथं स्टेजवर बसल्यावर खाली बसून कुच करते सारखं. हिचं असं त्याचं तसं. मग मालक आला, मग असलम चौधरी आला, मग इकडे सुनमन तांबळे आला, इकडे भाव आला, ते आमचं पांढरं पवार आहे ग्रामपंचायत सरपंच, तिकडे परत विभूती आला. हा इथं काय लय अवघड खेळ आहे. म्हणून काय जणांना वाटेल कौतुक करते म्हणजे कोणाला नाही. ही सत्य परिस्थिती आहे. एखादा साधा गरीबाचं पोरग, या माणसानं प्रत्येक वेळा गरीबाच्या डोक्यावर हात ठेवलाय. मी मुंबईला चाललो होतो, पण 2 वेळा माझ्याकडून कार्यक्रम येता आलं नाही. म्हणून आज वरदून ठरवलं, आज गेलं बाकीचं, पण आज आपल्या गावात कार्यक्रम आपण उपस्थित असलं पाहिजे. या ठिकाणी आता मग आपण सांगितलं ते सगळे आता कौतुक करणार. मागे फिरले गाडी वेळ होते, परत तुम्हाला वेळ व्हायचा. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या जाती धर्माच्या सर्व तरुण, वडीलधार, महिला भगिनी, स्टेजवर उपस्थित असलेल्या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, वडीलधार माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक काम करत असलेल्या सर्वांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो. नंतर कधी जर भाषणाला वेळ असला तर त्यावेळेस एकदम मस्त मध्ये सगळी मांडणी करू. या ठिकाणी सगळ्यांची नावं मग मार्किंग केली होती, बऱ्याच जणांची नावं घ्यायला, पण उठताना सांगितलं लय नावं नको. बरोबर आहे. काय सगळ्याच्या घरी सगळं प्रॉब्लेम आहे. सगळ्याच्या मागे एवढं मोठं तुम्ही याप वाढवून ठेवले, काय करायचं, जायला लागते पुढं. या ठिकाणी सुधाकर महाराज इंगळे यांनी एवढं सुंदर भाषण केलं. मी तुमचं पहिल्यांदाच भाषण ऐकलं, खूप छान वाटलं. कधीतरी आमच्या सारख्याला तरण्याबांड पोराशींना भाषण ऐकायचा वेळ मिळावा. कारण का सध्या लोकशाहीचा घात झालाय. हुकुमशाही या देशात येते आहे, आणि हुकुमशाही जर थांबवायची असेल तर तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. लोकशाही वाचवायची असेल
मालक लोकशाही वाचवा वाचवा, लोकशाही वाचवा. लोकशाही वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि या माध्यमातून तुम्हा बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय, लक्षात ठेवा, आपण जर लोकशाही वाचवण्यासाठी जर नाही लढलो तर उद्या तुमच्या आमच्या बापावरती, आईवरती, बहिणीवरती भर चौकात अन्याय व्हायला सुरुवात होईल. काही जर झालं, शरद कोळीची किती जर ताकद असली, शरद कोळी चुकला तर त्याला भर चौकात तू चुकलाय म्हणायची ताकद ठेवा. चुकीच्या गोष्टीच्या विरोधात लढायची ताकद ठेवा. लोकशाही वाचवा. लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही लढलं पाहिजे. परत एकदा दामाजी एक्सप्रेसनं सर्व या भागातल्या कर्तृत्ववान लोकांना पुरस्कार दिला. त्या सर्वांचं मनापासून शुभेच्छा देतो आणि इथं या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात या नात्यानं आपल्यातील आक्रमकता या व्यासपीठावरती सर्वांनीच अनुभवली. 12:01 प्रिंट होणारा पेपर 12:05 कलेक्टर ऑफिसला जातो आणि कलेक्टर तो पेपर बघतात, तो मजकूर बघतात आणि त्याच्यावरती ऍक्शन मोडवरती येतात. याच्यापेक्षा दैनिक दामाज एक्सप्रेसला मोठं गिफ्ट असू शकत नाही. अतिशय सुंदर आणि तितकंच आक्रमक असं मनोगत या ठिकाणी आदरणीय दादांनी व्यक्त केलं. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहतो आहोत असा पुरस्कार वितरण समारंभ आपण या ठिकाणी घेतो आहोत. दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ दशकपूर्ती सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्कार, या पुरस्काराचं वितरण सर्वच मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते या ठिकाणी होईल. आदरणीय जगदीश काका कुलकर्णी आपणास विनंती आहे की जीवन गौरव या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. कुलकर्णी परिवारातील सदस्य जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनाही आदरपूर्वक विनंती आहे आपण मंचावरती यावं. सर्व पुरस्कार प्राप्त पुरस्काराचे मानकरी आदरणीय जगदीश काका कुलकर्णी यांना सुंदर असा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कारांचा सन्मान संपन्न होतो आहे. एका प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्योतिषाचार्याच्या माध्यमातून सामाजिक सेवेचं उरत आपल्या खांद्यावरती घेणारे आदरणीय जगदीश काका कुलकर्णी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय इंगळे महाराज आदरणीय मालकांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मानित होत आहेत. काकांसाठी मंडळी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या पुरस्कार प्राप्तीबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आदरणीय फत्तेसिंह देशमुख आपणास विनंती आहे की या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा. वाचनाच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, साहित्य विश्वाच्या माध्यमातून ग्रंथ संपदेला एक वेगळं विश्व प्राप्त करून देणारे आदरणीय फत्तेसिंह देशमुख सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं सन्मानित होतील. शब्दांची सुंदर अशी रचनात्मक मांडणी करत असताना सामाजिक विधायकतेला तितक्याच तोला मोलाचं प्रारूप प्रस्थापित करून देणारे आदरणीय देशमुख सर या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर कृषी रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत आदरणीय छायाताई देठे मॅडम. कृषीनिष्ठ पुरस्काराच्या मानकरी आहेत आदरणीय छायाताई देठे मॅडम. भरारी ग्रामसंस्था अर्धनारीच्या माध्यमातून अर्धनारी महिला बचत गट, श्रीदेवी महिला बचत गट, छत्रपती श्री गणेश आदी बचत गटांच्या माध्यमातून सुंदर असं अर्थकारण व तितक्याच तोला मोलाचं सहकार्य. चला देठे परिवारातील सदस्य, मी यापूर्वी आपणा सर्वांना एक आदरपूर्वक सूचना केलेली आहे, पुनश्च एकदा अनाउन्स करतो की परिवारातील सदस्य जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. पारंपरिक शेतीला सुंदर असा जोडधंदा असावा म्हणून कुक्कुटपालनाच्या माध्यमातून लाखो कोंबड्यांच्या सुंदर अशा परिपोषणातून आपलं अर्थकारण मजबूत करणारे आदरणीय छायाताई आपल्या सर्वांच्या वतीने सन्मानित होतील. छायाताईसाठी सुद्धा एकदा मंडळी आपण जोरात टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. यानंतर आरोग्य सेवा, आदर्श आरोग्य सेवा या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय डॉक्टर प्रसाद काकडे सर. आदरणीय डॉक्टर प्रसाद काकडे सर आपणास विनंती आहे की आदर्श सेवा या पुरस्काराच्या माध्यमातून आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. काकडे परिवारातील सदस्य, मित्र परिवारातील सदस्य सर्वांना विनंती आहे आपण काकडे सरांचं सुंदर असं हे कौतुक स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. सेवा धर्म आरोग्य व सेवेच्या माध्यमातून सेवा धर्म परिपूर्ण करत असताना बेगमपूर सारख्या घोडेश्वर नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या आरोग्य सेवार्थ सदैव उपलब्ध आणि हजर जबाबी असणारं नेतृत्व आदरणीय प्रसादजी काकडे सरांचा सन्मान. चला ना ताई काकडे मॅडम, चला आपण मंचावरती यावं अशी विनंती आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत युवा रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आदरणीय सुलेमानबाई आंबोळी.
युवा रत्न पुरस्कार. शरद दादांनी आत्ताच बोलताना सांगितलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिस्थितीचं कोणतंही भांडवल न करता परिस्थितीशी दोन हात करून या भागामध्ये आपल्या भौतिक सोयी सुविधांचं आणि अर्थकारणाचं साम्राज्य उपस्थित करणारे आदरणीय सुलेमान भाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सन्मानित होतील. तांबोळी परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती या. युवा रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय सुलेमान भाई तांबोळी यांचाही सन्मान या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीनं आदरणीय इंगळे महाराजांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर आदर्श सरपंच पुरस्कार आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत आदरणीय सौभाग्यवती महोदया उमाश्रीताई भोई मॅडम. घोडेश्वर बेगमपूर नगरीच्या प्रथम नागरिक, या नगरीच्या विद्यमान सरपंच, मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधांसाठी ग्रामस्थांचं सखोल असं सेवेचं व्रत आपल्या खांद्यावरती घेणारी मौली आदर्श सरपंच आदरणीय उमाश्रीताईंचाही सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं सुंदर अशा या व्यासपीठावरती संपन्न होईल. सरपंच हा सेवादूत म्हणून सार्वजनिक जीवनावरती ग्रामपातळीवरती आपलं नेतृत्व सांभाळत असतो. कोणत्याही पद्धतीचं राजकारण समोर न ठेवता सर्वसमावेशक नेतृत्वाची बांधिलकी जनतेच्या प्रती सांभाळणारी मौली अर्थात उमाश्रीताईंचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. तब्बल 3 वेळा राष्ट्रपतींचा सन्मान प्राप्त करणारी ग्रामपंचायत. यानंतर आदर्श शिक्षक आणि पुरस्काराचे मानकरी आहेत ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठीच शिक्षण प्रसार मंडळी. ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या बिरुदाखाली गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञान सेवेमध्ये रुजू असणारे आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदरणीय कल्याणजी भोसले सरांचाही सन्मान व्यासपीठावरती होईल. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलामध्ये आदर्श मुख्याध्यापक कृतिशील शिक्षक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आदरणीय कल्याणजी भोसले सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने चला भोसले मॅडम चला आपण मंचावरती या. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळा संचलित इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलामध्ये आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराच्या माध्यमातून आपलं नेतृत्व उभा करत असलेले आदरणीय कल्याणजी भोसले सर सर्व शिक्षकांसमेत परिवारांसमेत या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत समाजरत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत आमचे आदरणीय जिब्राईल भाई शेख. समाजरत्न पुरस्काराचे मानकरी आदरणीय जिब्राईल भाई शेख. जिब्राईल भाईंनी कोणती सामाजिक सेवा निभावली हे सगळं काही आपण आदरणीय मालकांच्या तोंडून ऐकलेलं आहेच. असा समाजाचा होतकरू तरुण, समाजाचं खऱ्या अर्थानं रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले जिब्राईल भाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राजन मालकांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती सन्मानित होतील. कोरोनाच्या जीव घेण्या कालखंडामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनासारख्या जीव घेण्या कालखंडामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांच्या सेवेसाठी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचलेला जिब्राईल भाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राजन मालकांच्या शुभ हस्ते सन्मानित होईल. जिब्राईल भाईंनी समाजासाठी काय केलं हे सगळं काही राजन मालकांनी आपल्या सर्वांच्या समोर उलगडलेलंच आहे. यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत आदर्श पत्रकार आणि पुरस्काराचे मानकरी आदरणीय प्राध्यापक अशफाक भाई भगवान सर. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. बेगमपूर सारख्या ग्राम पातळीवरून दैनिक सकाळच्या माध्यमातून परखड असं वार्तांकन करून सामाजिक क्रांतीची एक नवी क्रांतिकारक चळवळ प्रस्थापित करणारे ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य करत असताना जकरा या विद्यालय वटवटे या ठिकाणी अध्यापक म्हणून सुद्धा सेवेवर असणारे आदरणीय भगवान सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर्श पत्रकार या पुरस्कारानं आदरणीय मालकांच्या शुभ हस्ते सन्मानित होतील. यानंतर क्रीडारत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य प्राध्यापक अशोक धोत्रे सर. क्रीडारत्न पुरस्कार मन, मनगट आणि मेंदू मंडळी. मन, मनगट आणि मेंदू यांच्या बळकटीकरणासाठी शालेय पातळीवरती विद्यार्थ्यांच्या क्रीडात्मक कौशल्याला अतिशय उत्तुंग अशी भरारी प्रस्थापित करून देणारे आदरणीय धोत्रे सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य प्राध्यापक प्रमोदजी अवतडे सर व सन्माननीय शरद दादा कोळी या मान्यवरांना विनंती आहे की धोत्रे सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. क्रीडारत्न पुरस्कार. यानंतर आदर्श संस्था आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत PR नवचैतन्य अर्बन निधी लिमिटेड बेगमपूर. या संस्थेचा
आदर्श संस्थेच्या माध्यमातून सुंदर असा हा सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय मोहोळ यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. FIR नवचैतन्य अर्बन निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अर्थकारणाची एक वेगळी व्याख्या प्रस्थापित करणारा परिवार नवचैतन्य परिवार यांचाही सन्मान या व्यासपीठावरती आदरणीय सर्वच मंडळींच्या शुभास या ठिकाणी संपन्न होईल. मालकांना विनंती आहे की कृपया FIR नवचैतन्य परिवाराचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. यानंतर तब्बल 3 वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं संकुल अर्थात ग्रामपंचायत अर्धनारी यांचाही सन्मान या ठिकाणी आदर्श ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपन्न होतो आहे. अर्धनारी ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती आहे आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यावं. सरपंच सन्माननीय पांडुरंगजी पवार दादा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की मंचावरती आपण यावं. पांडुरंग दादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अर्धनारीमध्ये विविध सेवेठायी असणारं हे ग्रामपंचायत मंडळ अर्थात ग्रामपंचायत अर्धनारी यांचाही सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होईल. यानंतर मंडळी आदर्श विद्यालय आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत महात्मा गांधी विद्यालय वाघोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. या अध्ययन संकुलातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती यावं. आदर्श विद्यालय आणि विद्यालयाचे महात्मा गांधी विद्यालय वाघोली तालुका मोहोळ परखड अशा ज्ञान क्रांतीच्या माध्यमातून सर्वसामान्य मुलांच्या स्वप्नाचं एक सुंदर असं अधिष्ठान प्रस्थापित करणारं संकुल म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. चालू वर्षामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल 9 विद्यार्थी नवोदयासाठी आणि 1 विद्यार्थी आमचा सैनिक स्कूलसाठी क्वालिफाईड झालेला आहे. अशा गुणवंत सर्व गुरुजनांचा सन्मान करत असताना दैनिक दामाजी एक्सप्रेसला विशेष आनंद आहे. सर्व गुरुजनांना आमचे शिक्षकेतर कर्मचारी बांधव सुद्धा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं खूप खूप असं स्वागत आहे. या ठिकाणी शाहू शिक्षण संस्था संचलित या विद्यालयाचा सन्मान आदरणीय चिदानंद माळी सर यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनातून वाघोली भागामध्ये व परिसर ज्ञान व्यापकतेचं सुंदर असं कार्य करणारे सारस्वत मंदिरातील हे सर्वच पुजारी आदरणीय मिंगळे महाराजांच्या शुभास या ठिकाणी सन्मानित होतील. सर्व शिक्षकांना विनंती आहे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सुंदर असा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये ज्यांचं अनमोल असं योगदान राहिलं आदरणीय मालकांनी ज्यांच्या कार्य नेतृत्वाचा विशेष असा गौरव केला असे सन्माननीय मोहोळ तालुका प्रतिनिधी नसीरबाई मोमीन आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर कार्यक्रमाचं सुंदर असं व्यवस्थापन करण्यामध्ये ज्यांची आघाडी घेतली असे दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे वरिष्ठ उपसंपादक आदरणीय प्राध्यापक कैलास रणदिवे सर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सर्वप्रथम मोहोळ तालुका प्रतिनिधी नसीरबाई मोमीन, तत्पूर्वी महात्मा गांधी विद्यालय वाघोली यांचा सन्मान आपणा सर्वांच्या वतीनं संपन्न होतो आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. आदरणीय नसीरबाई मोमीन यांचा सन्मान मालकांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय मालकांना विनंती आहे की आपल्या नजरेतील एक उत्कृष्ट आणि आवडता पत्रकार नसीरबाईंचा सन्मान आपण आपल्या शुभास त्या ठिकाणी करावा. यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे वरिष्ठ उपसंपादक आदरणीय प्राध्यापक कैलास रणदिवे सर यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. आदरणीय रणदिवे सरांचाही सन्मान मालकांच्या शुभास्ते आदरणीय राजन मालकांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर हे 2 मावळे मोहोळ तालुक्याची खिंड आपल्या आशीर्वादानं, आपल्या मार्गदर्शनानं आणि आपल्या नेतृत्वाने लढवत आहेत. याचा मनस्वी आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होतो आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाची सुंदर अशी फेटी बांधणी करणारे मंगळवेढा तालुक्याचे नामांकित कलाकार समाधानजी डांगे यांचाही सन्मान आदरणीय मालकांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय मालकांना विनंती आहे की आपण या उत्कृष्ट कलाकाराचे आपल्या शुभास्ते सन्मानित करावं. पुनश्च एकदा मंडळी सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांचं सर्वांना विनंती आहे, सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांना विनंती आहे की आपण कॉमन फोटो घेऊया. सर प्लीज एक कॉमन फोटो आपण या ठिकाणी घेऊया.
या ठिकाणी एनकी नगरीचे विद्यमान सरपंच पोपटदादा जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही असणारी आपली बांधिलकी अधिक भक्कमतेने अधोरेखित करावी हीच आपणा सर्वांच्या वतीनं सर्वांना खूप खूप सदिच्छा. आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अशा पद्धतीनं कार्यक्रमाच्या अध्यक्ष परवानगीने हा छोटे काही कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. शुभरात्री, गुड नाईट, शुभ हो.